माझं आधी कसं व्हायचं माहितीये का, की मला जेव्हा ऑफिसला जायचंय तेव्हा मी सकाळी-सकाळी हा विचार करत बसायचे, की मी आज कुठले कपडे घालू? किंवा आत्ताही माझं असं होतं, की मी आता दुपारी काय जेवायला करू? किंवा YouTubeचा जो टॉपिक आहे, तो डोक्यात आहे, त्याची सुरुवात कुठून करू? किंवा वर्कआउटला मी इधर सकाळी जाऊ की संध्याकाळी जाऊ? असे असंख्य प्रश्न येतात, की मी हे करू का ते करू? आणि आयत्या वेळेस कुठलीच गोष्ट केली जात नाही. मला आधी वाटायचं, की मी आळशी आहे त्यामुळे अशा गोष्टी होतायत. पण नंतर लक्षात आलं, की हा आळशीपणा नसून मला डिसिजन फटीग होतंय. म्हणजे काय, की मला खूप निर्णय वेगवेगळे घ्यायला लागले, की मला जरा एक्झॉस्टिंग व्हायला होतंय, ओव्हरवेल्मिंग होतंय आणि त्याचमुळे मी कुठलीच गोष्ट करू शकत नाहीये. आता मला लक्षात आलेलं आहे, की डिसिजन फटीग म्हणजे काय असतं. डिसिजन फटीग झालं म्हणजे निर्णय खूप घेतलाय, त्याचा ताण माझ्यावर येतोय हे लक्षात आलं, की काय करायला पाहिजे आणि कसं डिसिजन फटीग जे आहे ते टाळता येईल. जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल आणि तुमच्या बाबतीत पण असंच होत असेल, की निर्णय खूप झालेले आहेत आणि निर्णयांमुळे आपल्याला थकवा येत असेल, हे तुम्हाला जाणवत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशा वेगवेगळ्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे, ज्याने तुमचे डिसिजन फटीग जे आहे ते कम्प्लिटली झिरो होऊन जाऊ शकतं. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस, स्किन केअर, फॅशन इत्यादी. जर तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. आता नेमकं डिसिजन फटीग म्हणजे काय? आपल्या मेंदूची निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती खूप मर्यादित असते. त्यामुळे आपले कुठलेही लहान मोठे जे डिसिजन्स असतात आपण जे घेत असतो त्याने आपली जी एनर्जी आहे ती फ्लक्च्युएट होत असते. आपण जरी कुठला लहान डिसिजन जरी घेत असू तरी आपली जी एनर्जी आहे ती थोडी कमी होत असते. त्याचमुळे जेवढे आपण डिसिजन्स घेऊ, जेवढे निर्णय आपण रोजच्या रोज घेऊ, तेवढंच आपल्याला टायर्ड आणि फटीग वाटत असतं. आपल्याला डिसिजन फटीग झालं आहे हे कसं जाणवतं? तर लहानातले लहान डिसिजन्स घेऊन पण आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं. सकाळी उठल्यानंतर पण असं वाटतं की खूप गोष्टी करायच्या आहेत, जाऊ दे करायलाच नको. किंवा संध्याकाळी आल्यानंतर पण कुठला वेगळा प्लॅन करावा असं वाटत नाही, आता फक्त आराम करूयात घरी असं वाटतं. म्हणजे कुठलेही सोशल इंटरॅक्शन्स असो, मित्रांबरोबर बाहेर जाणं असो, ते खूप कमी व्हायला लागतं आणि आपल्याला जास्तीत जास्त घरी कसं राहता येईल, कोझी कसं राहता येईल, घरातल्या घरात आपलं नेहमीच्या गोष्टी कशा करता येतील हे बघितलं जातं. आता त्याचमुळे डिसिजन फटीग कसं टाळायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. पॉइंट नंबर 1, रिड्यूस डेली ऑप्शन्स. आता जेवढे तुमच्याकडे चॉईसेस असतील तेवढं तुमचं कन्फ्युजन वाढणार आहे, तेवढंच तुम्हाला डिसिजन घ्यायला जास्ती वेळ लागणार आहे. त्यामुळे तुमच्या रोजच्या दिवसामध्ये वेगवेगळे चॉईसेस न ठेवता कमीत कमी कसे ऑप्शन्स ठेवता येतील हे बघितलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी काय केलंय, की मला सकाळी उठल्यानंतर जो नाश्ता लागतो त्याला मी वेगवेगळे चॉईसेस ठेवले नाहीयेत मला, की आता मी आता काय खाऊ ह्याचा मी एक वेगळा डिसिजन नाही घेत. मी काय केलेलं आहे, की मी इधर अंडी खाते, स्क्रॅम्बल्ड एग्स करते किंवा धिरडं करते. म्हणजे काय, ह्याने माझ्या अंगात प्रोटीन पण जातं. ऍट द सेम टाइम माझ्या डोक्याला इतका विचार करायला लागत नाही, की मी आता काय करायला पाहिजे, कुठली गोष्ट प्रिपेअर करायला पाहिजे. त्याचमुळे असंच आपण सगळ्या बाबतीत पण करू शकतो. कमीत कमी चॉईसेस ठेवणं, ज्याच्याने आपल्याला जास्ती वेळ विचार करायला नाही लागणार, की आपण काय करायला पाहिजे. पॉइंट नंबर 2, मेक इम्पॉर्टंट डिसिजन्स इन द मॉर्निंग. सकाळी सकाळी आपला ब्रेन जो आहे तो खूप शार्प असतो ऑब्व्हियसली. त्यामुळे सकाळी सकाळीच खूप महत्वाचे जे डिसिजन्स आहेत ते आपण घेतले पाहिजेत. असे लहान लहान डिसिजन्स जसं ब्रेकफास्ट काय करायचं आहे हे आपण नाही घेतले तर जे आपले उरलेले मोठे डिसिजन्स आहेत ते आपण सकाळी घेऊ शकतो. सकाळी हे मोठे डिसिजन्स घेतल्यानंतर आपला जो दिवस आहे बाकीचा तो खूप रिलॅक्स जातो. इटिंग द फ्रॉग मेथड याला म्हणतात. म्हणजे महत्वाचे आणि मोठे डिसिजन्स आपण सकाळीच घेतले की आपल्याला टेन्शन जे आहे डोक्यातलं ते पण खूप कमी होतं, आपल्याला प्रेशर राहत नाही आणि आपल्याला दिवसभर स्ट्रेस्ड आउट वाटत नाही. म्हणूनच सकाळी सकाळी डूम स्क्रोलिंग करणं, इंस्टाग्राम बघणं, व्हॉट्सअप बघणं ह्यापेक्षा पण जास्ती आपण जर का डिसिजन्स कुठले जे आहेत की काय करायला पाहिजे आजच्या दिवसामध्ये हे जर का डोक्यात ठेवून दिलं तर आपला जो पुढचा दिवस आहे तो स्ट्रेस फ्री जाणार आहे. पॉइंट नंबर 3, 2 मिनिट रूल. कुठलीही गोष्ट जर का 2 मिनिटात होणार असेल तर ती गोष्ट लगेचच करून टाकणं. मग ते खुर्चीवरचे कपडे जे आहेत त्याच्या घड्या घालणं असो किंवा कुठल्या तरी ईमेलला पटकन रिप्लाय देणं असो किंवा साध्यातली साधी गोष्ट असेल की तुम्हाला बॉटल जी आहे ती भरायची आहे पाण्याची, पण तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे की नाही मी नंतर भरते, ऑफिसला जाताना भरते, कॉलेजला जाताना भरते, तर तसं न करणं आणि लगेचच भरणं. ह्याने काय होतं की लहानातली लहान गोष्ट जी आहे ती पटकन सॉर्ट होऊन जाते डोक्यात. म्हणजे डोक्यात जे आपले अतिविचार झालेले असतात आणि एक एक गोष्ट पाईलअप होत असते ती होत नाही आणि आपल्याला जे महत्वाचे डिसिजन्स घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला एनर्जी राहते. पॉइंट नंबर 4, बॅच डिसिजन्स वीकली. आता कुठलीही गोष्ट तुम्ही सातत्याने रोज करत असाल तुम्ही त्या गोष्टीचा जो डिसिजन आहे तो तुम्ही आधीच घेऊ शकता. म्हणजे लेट्स से फॉर एक्झाम्पल मी रविवारी हा डिसिजन घेतलेला असतो की मी सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी व्यायामाला जाणार आहे आणि ते 6 ते 7 वाजता अप्रॉक्सिमेटली संध्याकाळी जाणार आहे.
तर हा डिसिजन जो आहे तो मी रविवारीच घेतलेला असल्यामुळे मला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या आजूबाजू फिरवता येतात. तसंच मी रविवारीच ग्रॉसरीज आणते, काही भाज्या असतील तर त्या आणते. त्यामुळे मला सोमवार ते शनिवार ह्यामध्ये मी काय काय जेवायला करणार आहे, लंच मध्ये काय काय करणार आहे ह्याचा डिसिजन पण आधीच घेतलेला असतो. त्यामुळे मला डिसिजन फटीग वाटत नाही की आज मी दुपारी काय वेगळं करायला पाहिजे, असं अजिबातच होत नाही. तसंच ऑफिसला किंवा कॉलेजला बाहेर जाताना तुम्ही आदल्या दिवशीच डिसाईड करणं की मी हा आउटफिट घालणार आहे. ह्याने जो आपला आउटफिट आहे तो पण खूप प्रेझेंटेबल होतो, पटकन काहीतरी उचललंय असं होत नाही. आणि त्याचबरोबर आयत्या वेळेस आपण काय घालायला पाहिजे नवीन असं होणार नाही. पॉइंट नंबर 5, डिक्लटर युअर फिजिकल एन्व्हायरमेंट. तुम्हाला हे माझं वाक्य नक्कीच पटेल की जेवढं आपलं आजूबाजूचं घर जे आहे ते अस्वच्छ असेल तेवढंच आपल्या डोक्यात अजून चिडचिड वाढते, अजूनच आपल्याला केओटिक वाटतं आणि आपल्याला कळत पण नाही की आपल्याला असं का वाटतंय. त्याचमुळे आपण पटकन नकळत काही ना काहीतरी आवरायला जातो आणि डोक्यातले जे विचार आहेत ते पण हळूहळू सॉर्ट व्हायला लागतात. त्याचमुळे आपण 10 मिनिटं का होईना डोळ्याला जे दिसेल ते आवरायला पाहिजे. मी काय करते, जर का माझा खूप बिझी शेड्यूल असणार असेल तर मी 10 मिनिटाचा टायमर लावते. 10 मिनिटाच्या टायमरमध्ये मला जेवढ्या केवढ्या गोष्टी माझ्या डोळ्याला दिसतायत की ज्या अस्वच्छ आहेत, घड्या घालायच्या आहेत, केर काढायचा आहे, या सगळ्या गोष्टी त्या 10 मिनिटातच करते आणि 10 मिनिटात जेवढ्या गोष्टी पॉसिबल आहेत तेवढ्या करते आणि सोडून देते बाकी. पण मॅक्सिमम अमाऊंट ऑफ टाइम माझ्या 10 मिनिटात सगळ्याच गोष्टी झालेल्या असतात. असं का, तर आपल्याला 10 मिनिटं पण खूप पुरेशी असतील जर का आपण कॉन्सन्ट्रेशन देऊन ते घरकाम करत असू तर आणि बाकी काही मोबाईलवर टाइमपास करत नसू तर. त्याचमुळे ऍटलीस्ट 10 मिनिटं घर क्लीन करण्यात तुम्ही घालवायला पाहिजेत रोज. ह्याने तुमचा डिसिजन फटीग जो आहे तो पण कमी होणार आहे. पॉइंट नंबर 6, अवॉइड मल्टीटास्किंग. जर का मी स्वयंपाक करताना इंस्टाग्राम स्क्रोल करते किंवा माझे काही ईमेल्स आहेत ते चेक करते तर ना धड माझं कुकिंग जे आहे ते चांगलं होणार आहे, ना धड माझा टाइमपास जो आहे तो चांगला होणार आहे, ना धड मी काही ईमेल नीट करू शकणार आहे. त्याचमुळे मल्टीटास्किंग अजिबातच नाही केलं पाहिजे. ह्याने आपण अजून एक्झॉस्ट फील करतो आणि आपण जे काही करतोय त्याच्याकडे आपण 100% कॉन्सन्ट्रेशनने पण करत नाही. त्याचमुळे तुम्ही बॅच शेड्यूल करायला पाहिजे. म्हणजे काय, तर अर्धा तास मी देते आता सगळे ईमेल्सला रिस्पॉन्ड करायला, किंवा एक अर्धा पाऊण तास देते ह्याच्यात मी कुकिंग आणि क्लिनिंग करणार आहे. अर्धा तास मी देते की मी आता नेटफ्लिक्सवर छान कुठली तरी सिरियल बघणार आहे किंवा इंस्टाग्रामवर टाइमपास करणार आहे. ह्याने काय होतं की तुम्ही डेडिकेटेडली तो टाइम त्याच गोष्टीसाठी दिलेला असल्यामुळे मल्टीटास्किंग होत नाही, ती गोष्ट कॉन्सन्ट्रेशनने होते आणि डिसिजन फटीग वाटत नाही की आता आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. ह्याने तुमच्या डोक्यावर कुठला फोर्स नसतो की आता कुठला डिसिजन पटकन घ्यायला पाहिजे, की मी ही रील लाईक करायला पाहिजे, की मी स्वयंपाकात मीठ टाकायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही डिसिजनचा तिकडे फोर्स नसतो आणि त्यामुळे तुमचं जे ब्रेन आहे ते खूप सॉर्टेड राहतं. पॉइंट नंबर 7, क्रिएट डेली रुटीन्स. आपल्याला कुठल्याही गोष्टी आत्मसात करायच्या असतील तर रुटीन मध्ये ते आणणं खरंच खूप महत्वाचं आहे. जर का तुम्ही ते रुटीन मध्ये आणलं तर आपल्याला कुठलाही सेकंड थॉट नसतो ती गोष्ट करण्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण लहानपणीपासूनच उठल्यानंतर ब्रश करतो, दात घासतो. आता हे आपल्याला कोणीही आता सांगायची गरज नाहीये, ते आपण आपोआप करत असतो कारण ते आपल्या रुटीन मध्ये बसलं आहे. रुटीन मधल्या ज्या गोष्टी असतात, आंघोळ करणं, दात घासणं, हे आपोआप आपल्याकडे येतं. त्याचमुळे जर का तुम्हाला कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या असतील तर त्या रुटीन मध्ये आणणं, त्याची सवय लावणं हे महत्वाचं आहे. कुठलीही नवीन गोष्ट आपण करायची असेल तर त्याला आपल्याला थोडा वेळ लागतो, त्याला वेळ द्यायला लागतो. त्याचमुळे 21 दिवस का होईना सलग ती गोष्ट करून बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायचं आहे तर रोज सकाळी 6चा गजर लावा आणि 21 दिवस सलग विदाऊट एनी ब्रेक 6ला उठून बघा. त्याच्यानंतर तुम्ही 90 दिवस पुढचे करून बघा ते, आणि त्यामुळे तुमची एक अशी सवय लागेल आणि ते तुम्ही आत्मसात करू शकता. तसंच टू डू लिस्ट करणं, सकाळीच इम्पॉर्टंट डिसिजन्स घेणं, ह्या सगळ्या गोष्टी पण त्या सवयींचाच भाग आहेत. त्यामुळे रुटीन मध्ये जेवढ्या तुम्ही गोष्टी आणू शकताय, स्किन केअर रुटीन किंवा हेअर केअर रुटीन किंवा इन जनरल, तेवढं चांगलं. म्हणजे याने आपल्याकडून ते आपोआप गोष्टी होत असतात. आयुष्य सोपं करणं किंवा रुटीन मध्ये राहणं हे अजिबातच बोरिंग नाहीये. ह्याने उलट तुम्ही तुमच्या कुठल्या आवडीच्या गोष्टीला अजून टाइम देताय, अजून वेळ देताय, अजून स्पेस क्रिएट करताय. त्याचमुळे डिसिजन फटीग वाटून तुम्हाला तुमची आवडीची गोष्ट कुठली करता येत नसेल तर मला खरंच खूप वाईट वाटेल. हा मी असा एक व्हिडिओ आणलेला आहे ज्याने मला खूप मदत झाली डिसिजन फटीग कमी करण्यासाठी आणि आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करण्यासाठी. असंच तुम्हालाही फरक पडेल ह्याची मला खात्री आहे. अशी कुठली एक सवय आहे जी तुम्हाला आत्मसात करायची आहे आणि याने तुमचं डिसिजन फटीग कमी होणार आहे, हे मला नक्कीच ऐकायला आवडेल. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू सून.